नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील महत्त्वाची 20 राष्ट्रीय उद्यानं पाहणार आहोत। हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, हे जे 20 राष्ट्रीय उद्यानं आहेत यावरती आपल्याला नेहमी 2 ते 3 प्रश्न हे दरवर्षी विचारण्यात आतापर्यंत आलेले आहेत। यामध्ये काय विचारलं जातं, ठिकाण विचारलं जातं। ठिकाणानंतर अजून काय विचारलं जातं की ते जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे त्यावर देखील आपल्याला विचारलं जातं। आणि तिसरं मेन म्हणजे की ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात। आणि हे जे 20 आहेत राष्ट्रीय उद्यानं हे खूप महत्त्वाचे आहेत। टोटल भारतामध्ये जवळपास 106 ते 107 राष्ट्रीय उद्यान सध्या स्थित आहेत। त्यातील हे जे 20 आहेत हे महत्त्वाचे असणारे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। या व्हिडिओची पीडीएफ आपल्याला जशास तशी मिळून जाईल। पहा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्या ठिकाणी जाऊन आपण ही पीडीएफ डाउनलोड करू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर पहा, व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, या ठिकाणी अनुक्रमांक, राष्ट्रीय उद्यान आणि ठिकाण या ठिकाणी आपण घेत आहोत। तर पहिल्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान आहे पहा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, जे की वाघांसाठी प्रसिद्ध आहे। तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे पहा, राज्य आहे उत्तराखंड। आणि आपल्याला जर ठिकाण विचारलं तर ठिकाण आहे रामनगर। दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा हजारीबाग नॅशनल पार्क। हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे हजारीबाग उत्तराखंड या ठिकाणी स्थित आहे। कंसामध्ये जेवढं काही घेतलेलं आहे हे पूर्ण स्टेट आहेत, लक्षात ठेवा। आणि त्या पुढचा जो शब्द आहे तो आहे पहा त्या कोणत्या ठिकाणी आहे। तिसरा क्रमांक आहे आपला शिवपुरी नॅशनल पार्क। हे जे आहे हे शिवपुरी या ठिकाणावरती आहे, मध्य प्रदेश राज्य आहे। यानंतरचं चौथं राष्ट्रीय उद्यान आहे पहा कान्हा नॅशनल पार्क, जे की वाघांसाठी प्रसिद्ध आहे। तर ते आहे मांडला या ठिकाणी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये। आपल्याला कान्हा नॅशनल पार्क हे जे आहे हे इम्पॉर्टंट आहे। सोबतच जिम कॉर्बेट कशासाठी प्रसिद्ध आहे ते देखील इम्पॉर्टंट आहे। पाचवा क्रमांक आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे महाराष्ट्र राज्यामधील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। हा प्रश्न जेवढे आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी लक्षात ठेवायचं आहे। हा प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। किंवा कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की चंद्रपूरमध्ये प्रसिद्ध असणारं किंवा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कोणतं आहे, तर ते आहे ताडोबा। राज्य विचारलं तर राज्य आहे पहा आपलं महाराष्ट्र राज्य। 6व्या क्रमांकावरती आहे प्रियदर्शिनी इंदिरा तसेच पेंच राष्ट्रीय उद्यान। हे नागपूर या शहरामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे। 7वा क्रमांक जो आहे तो आहे संजय गांधी नॅशनल पार्क, जे की बोरवली मुंबई या ठिकाणी स्थित आहे। राज्य कोणतं आहे, तर राज्य आहे महाराष्ट्र। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, त्यामधील महत्त्वाचे असणारे जे 4 आहेत ते आपण या ठिकाणी घेत आहोत। 8वा क्रमांक आहे पहा नवेगाव व्याघ्र राष्ट्रीय उद्यान। तर हे आहे नवेगाव या ठिकाणी, गोंदिया जिल्हा येतो आणि महाराष्ट्र राज्य येतं। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा ताडोबा, पेंच, संजय गांधी आणि नवेगाव हे जे 4 राष्ट्रीय उद्यान आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। आपल्याला या उद्यानाविषयी यांचं काय पाहिजे, आपल्याला यांची स्थापना कधी झाली, दुसरी मेन गोष्ट काय आहे की ते उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, आणि तिसरी गोष्ट आहे की ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे, यावर आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत। 9वा क्रमांक आहे पहा बंदीपूर नॅशनल पार्क किंवा बांदीपूर नॅशनल पार्क म्हणतो त्याला, जे की म्हैसूरमध्ये आहे, राज्य येतं त्याला कर्नाटक। 10वा क्रमांक आहे पहा बांधवगड नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान, जे उमरिया या ठिकाणी आहे आणि मध्य प्रदेश या जिल्ह्यामध्ये आहे। यातील महत्त्वाचे लक्षात ठेवा 1, यानंतरचं कान्हा 2, ताडोबा आहे 3, संजय गांधी आहे 4, पेंच आहे 5, नवेगाव 6 आणि बांधवगड 7। या 10 पैकी 7 जे राष्ट्रीय उद्यान आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। आपल्याला कोणत्या राज्यामध्ये आहे ते देखील आपण सांगितलेलं आहे। तर पहा, यानंतर 11व्या क्रमांकाला आहे दुधवा नॅशनल पार्क, जे की वाघांसाठी प्रसिद्ध आहे। हे लखीमपूर या ठिकाणी आहे आणि उत्तर प्रदेश हा राज्य आहे। यानंतरचं 12व्या क्रमांकाचं सर्वात महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा नॅशनल पार्क। तर काझीरंगा येतं पहा गोलाघाट सोबत नागाव आणि सोनितपूर, जे की आसाम या राज्यामध्ये स्थित आहे। 13वा क्रमांक आहे नागरहोल नॅशनल पार्क, जे की कुर्ग या ठिकाणी आहे आणि कर्नाटक या राज्यामध्ये आहे। 14वा क्रमांक आहे रोहिला नॅशनल पार्क, हे कुलूमध्ये येतं आणि कुलू कोणत्या ठिकाणी येतं, तर हिमाचल प्रदेशमध्ये येतं। 15वा क्रमांक आहे एर्विकुलम राजमलय नॅशनल पार्क, हे इडुक्की म्हणजेच काय तर केरळ या राज्यामध्ये स्थित आहे। यानंतरचा 16वा क्रमांक आहे गिंडी नॅशनल पार्क, तर हे चेन्नई या ठिकाणी आहे आणि तामिळनाडू या राज्यामध्ये आहे।
2023ला जी वनरक्षक भरती झाली होती मित्रांनो TCS पॅटर्ननुसार, तर त्यामध्ये गिंडी नॅशनल पार्कवरती एक प्रश्न विचारला होता की ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. सोबतच त्याच्यानंतरचा आहे 17वा क्रमांक भरतपूर राष्ट्रीय उद्यान, जे की पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर हे भरतपूर या ठिकाणी आहे, राजस्थान या राज्यामध्ये आहे. आणि आतापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 16 ते 20 वेळा या भरतपूरवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ते कशांसाठी प्रसिद्ध आहे, तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. राज्य कोणतं आहे, तर राजस्थान आहे. आणि कोणतं ठिकाण आहे, तर भरतपूर आहे. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की जो प्रश्न मी तुमच्यासाठी विचारतो, महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखलं जातं. हा प्रश्न आपण तुमच्यासाठी आहे की त्याचं उत्तर मला आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. 18वा क्रमांक आहे पहा बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान. हे जे आहे हे बँगलोर या ठिकाणी स्थित आहे आणि कर्नाटक हे राज्य आहे. 19वा क्रमांक आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, जे की परगणा या जिल्ह्यामध्ये आहे किंवा या ठिकाणी आहे, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. हा देखील महत्त्वाचा असणारं राष्ट्रीय उद्यान आहे. 20वा क्रमांक आहे वाल्वादार राष्ट्रीय उद्यान, जे की लांडग्यांसाठी प्रसिद्ध असणारं उद्यान आहे, जे भावनगर गुजरात या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो, या स्लाइडमध्ये पहा काझीरंगा महत्त्वाचा आहे, नागरहोल महत्त्वाचा आहे, गिंडी एक महत्त्वाचा आहे, भरतपूर महत्त्वाचा आहे आणि सुंदरबन महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी हे 10 पैकी 5 आणि पाठीमागची जी स्लाइड झाली आपली, ही जी स्लाइड झाली, तर यामध्ये असणारे जे 7 राष्ट्रीय उद्यान आहेत हे आपल्याला येणं खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हे 20 जे आहेत ना, हे सर्वात महत्त्वाचे असणारे राष्ट्रीय उद्यान आहेत. यावरच आपल्याला TCSने खूप वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि पोलीस भरतीने सुद्धा या ठिकाणी याच 20 याच्यावरती राष्ट्रीय उद्यानावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला ही जर PDF डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करत आहे, त्यासाठी त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, कारण हा जो व्हिडिओ आहे आपल्याला 2 ते 3 मार्कांसाठी खूप वेळा यावरच प्रश्न विचारले जाऊ शकतात.